महाराष्ट्र में हिंदी भाषा को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया है। राज ठाकरे, कांग्रेस और मराठी साहित्य जगत से जुड़े कई लोगों ने राज्य सरकार के फैसले का विरोध शुरू कर दिया है। नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने साफ शब्दों में कहा कि ये फैसला मराठी की जड़ों को खत्म करने की साजिश है। मला एकच सांगायचं आहे की गुजरातमध्ये का मराठीची सक्ती होत नाही, गुजरातमध्ये हिंदीची सक्ती का होत नाही, महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती सर्व लोकांवर का होत नाही, प्रशासनातील अधिकारी सो आणि दुसरीकडे मात्र आमच्या शिक्षणामध्ये की तुम्ही पहिलीपासून हे जे इंग्रजी, मराठी आणि हिंदीची सक्ती करून तीन भाषा लागले। मराठी तर आमची मायबोलीच आहे। मराठी ही संत परंपरेतून आलेली भाषा आहे, आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, संस्कृती आहे, सगळं आहे। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही 5वी पासून लागू का करत नाही? कोणाचे चोचले पुरवण्यासाठी ही भाषाची सक्ती करताय? कोणाच्या इशाऱ्यावर करताय? कोणाला खुश करण्यासाठी ही भाषा वापरली जात आहे? म्हणजे गुजरातमध्ये लागू होत नाहीत, इतर राज्य त्या ठिकाणी लागू करत नाहीत आणि मराठीचं अस्तित्व संपवण्यासाठी, मिटवण्यासाठी अशा पद्धतीने ही तिसरी भाषा सक्तीची करणं हे शरद पवार साहेब आणि अजित पवारजी, पवार साहेब तर विरोधात आहेत, त्यांची भूमिका ती स्पष्टपणे मांडली आहे। पण अजितदादांनी केवळ भूमिका मांडून होत नाही तर कॅबिनेटमध्ये ही चर्चा का घडवून आणली नाही आणि कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून दादा आग्रही का झाले नाही, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। म्हणजे इकडे विरोध करायचा, काल जसा शक्तीपीठ मार्गाला विरोध केला आबिटकरांनी आणि मुश्रीफांनी, अरे विरोध काय करताय? बाहेर पडा ना, मंत्रिमंडळातून बाहेर पडायची धमकी द्या, धमकी तरी द्या किमान, आम्ही राहणार नाही। शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतो आहे, शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होतो आहे, एकदम सुपीक जमिनी या रस्त्याची गरज नसताना त्या ठिकाणी होते आहे। त्यामुळे मंत्रिमंडळातून किमान पळू शकत नाही, तुम्ही निघू शकत नाही, तुमची ती ताणत नाही, पण किमान एवढं तरी सांगा की आम्ही बाहेर पडू। जर तुम्ही याला शक्तीपीठ मार्ग जर त्याला तुम्ही मंजुरी देणार असाल, तो करणार असाल तर आम्ही बाहेर पडू, अशी भूमिका मांडायला पाहिजे।